ओम नमो भगवते वासुदेवाय। चतुश्लोकी भागवत। ब्रह्माजींना जेव्हा सृष्टीची निर्मिती करावी अशी इच्छा निर्माण झाली व ते त्याकरिता विचार करू लागले, तेव्हा त्यांच्या कानावर दोन शब्द पडले. ते दोन शब्द म्हणजे त आणि प. या संकेतावरून साक्षात भगवंतांनीच आपल्याला तप करण्याची आज्ञा दिली असे समजून ब्रह्माजींनी एकचित्त होऊन 1000 वर्षापर्यंत तपसाधना केली. ब्रह्माजींच्या तपसाधनेवर प्रसन्न होऊन भगवान प्रगट झाले व त्यांनी ब्रह्माजींना 4 श्लोकांचा उपदेश केला. हे 4 श्लोक म्हणजेच चतुश्लोकी भागवत होय. पुढे हेच 4 श्लोक ब्रह्मदेवांनी आपला मानसपुत्र देवर्षी नारद यांना सांगितले. देवर्षी नारद यांनी ते श्लोक व्यास मुनींना सांगितले आणि व्यास मुनींनी या 4 श्लोकांपासून 18,000 श्लोकांची रचना केली व या 18,000 श्लोकांच्या ग्रंथाला श्रीमद भागवत महापुराण असे नाव दिले. श्रीमद भागवताच्या 2ऱ्या स्कंदातील 9व्या अध्यायात हे 4 श्लोक आहेत. या 4 श्लोकात भगवंतांनी सांगितलेले गुह्य असे ज्ञान हे या भागवत ग्रंथाचे सार आहे. ते श्लोक पुढील प्रमाणे आहेत. अहमेवासमेवाग्रे नान्यद यद सदसत् परम पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेऽर्थ यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. या चतुश्लोकी भागवताचा अर्थ असा आहे. भगवंत म्हणतात, या चराचर सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जे काही अस्तित्वात होतं ते मीच आहे. या सृष्टीत सध्या जे काही अस्तित्वात आहे ते सुद्धा मीच आहे आणि या सृष्टीचा लय झाल्यानंतर जे काही शिल्लक राहील तेही मीच असेल. ज्याप्रमाणे दृष्टीदोष झाला असता आकाशामध्ये रात्रीच्या वेळी एका ऐवजी 2 चंद्र भासतात. भगवंत या दोषाला माया असे संबोधतात व या मायेमुळेच आम्हाला भगवंत आणि इतर चराचर वस्तू ह्या 2 वेगवेगळ्या वस्तू दिसतात. वास्तविक त्या 2 नसून एकच आहे व दुसरी कोणतीही वस्तू नसूनही परमात्म्याच्या ठिकाणी आपल्याला तिचा भास होतो. तसेच आत्मा असूनही त्याची प्रतीती येत नाही. ती माझी माया समज. ज्याप्रमाणे प्राण्यांचे शरीर हे पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांनी बनलेले आहे व आपण अन्न, पाणी, वायू भक्षण करतो तेही पंचमहाभूतच असल्याने व ते आतच असल्याने ते आपल्यात प्रवेशही करत नाही. तसेच प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीने मी त्यांच्यामध्ये आत्म्याच्या रूपाने प्रवेश केला आहे, पण आत्मबुद्धीने पाहता माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नसल्याने त्यांच्यामध्ये माझा प्रवेशही झालेला नाही. जे सर्व ठिकाणी सदोदित असतं
तेच आत्मतत्व होय, हे तत्व जिज्ञासू माणसाने अन्वय व्यतिरेकाने जाणावे. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. इति चतुश्लोकी भागवत. श्रीकृष्णार्पणमस्तु.